परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेले आहे। यावेळी त्यांनी सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर ज्यांनी हे प्रकरण गेल्या 1 महिन्यापासून लावून धरलेलं आहे, न्यायाची मागणी ते करतायत। त्या संदीप क्षीरसागर आणि सुरेश धस यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे। तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांच्या आई देखील आंदोलनासाठी बसलेले आहेत। आपल्या लेकाला राजकीय हेतूने खोट्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आल्याचं वाल्मिक कराड यांच्या आईचं म्हणणं आहे। तर आपण पाहिलं सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। कायद्याच्या कचाट्यात आलेल्या प्रत्येकाला कायद्यान्वये आता कारवाई त्याच्यावर करण्यात येणार आहे, कोणीही सुटणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तर कुठल्या गुन्ह्याखाली मकोका त्याला देण्यात आलेला आहे, लावण्यात आलेला आहे याची माहिती देखील आपण घेऊ असं देखील सुरेश धस म्हणाले। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आता परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे, कारण आता वाल्मिक कराडवर मुक्का लावलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी संदीप भोसले आपल्या सोबत आहेत। संदीप, वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीमध्ये आंदोलन आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे का? गेल्या 3 तासापासून परळी शहर पोलीस स्टेशन बाहेर समर्थकांकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता समर्थक जे आहेत ते परळी बंदचा हाक देण्यात आलेली आहे आणि परळी बंद सध्या करण्यात आलेली आहे। आणि परळीमध्ये एकूणच पाहिलं तर तणावपूर्ण सध्या वातावरण पाहायला मिळते। वाल्मिक कराड यांची आज पेठ न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्यानंतर ही सगळी परिस्थिती परळी शहरामध्ये उद्भवलेली आहे। संदीप, आपण बघतोय की अनेक जण रस्त्यावर उतरलेले आहेत कराडचे समर्थक। एकूणच परळी शहरामध्ये काय वातावरण आहे, पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सकाळपासून परळीमध्ये तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली आणि त्यानंतर आता परळी बंदची हाक जी आहे ते अचानकपणे देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे परळी शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। पोलीस प्रशासन देखील आता सतर्क होताना दिसत आहे। पोलिसांनी कोणाला ताब्यात घेतलंय का? सध्या तरी कुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही। वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे पोलीस प्रशासन योग्य प्रकारे जे आहे ही सगळी परिस्थिती हाताळताना पाहायला मिळते। संदीप, 3 तासापासून आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय की कमानीवर चढून देखील काही तरुण आपल्याला दिसत आहेत, सगळे कराडचे समर्थक दिसत आहेत। एकूण परिस्थिती कशी आहे? एकूणच पाहिलं तर अनेक ठिकाणी बीड परळी महामार्गावर देखील समर्थकांकडून टायर जाळण्यात आलेली होती। सकाळी चौकामध्ये जर पाहायला गेलं तर परळी वजनाच्या गेटवरती देखील समर्थक आहेत ते चालले होते आणि वाल्मिक कराड यांची आई देखील मागच्या 3 तासापासून परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून बसले आहेत। संदीप, परळीतली मुख्य बाजारपेठ देखील बंद आहे का? परळीतील सर्व ठिकाणचे जे बाजारपेठ आहेत ते बाजारपेठ आता अचानक बंद करण्यात येत आहेत। एक समर्थकाचा जो जमाव आहे तो जमाव आता बंद करताना पाहायला मिळतो। संदीप, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। ते पूर्ण थांबवलं जावं। ते कुठलेही त्याच्यामध्ये ते काही तथ्य नाहीये, ते कुठल्या ह्याच्यामध्ये दोषी नाहीये। हे सगळं प्रूफ झालेलं असताना सुद्धा जर एखादं आंदोलन करून जर तुम्ही वेटीस धरून जर एखाद्यावर जर जाणून बुजून जर आरोप टाकत असाल तर हे चुकीचं आहे आणि हे पूर्णपणे थांबलं जावं। काय वाटतं कशामुळे केलं जातं म्हणजे पूर्ण जातीवाद केला जातो याच्यामध्ये। जातीवादाशिवाय दुसरा काय विषय ह्याच्यामध्ये? जातीवादच करायचा असलं तर मग सगळ्यांनी शेवटी लोक उतरणारच ना। हे अशा गोष्टी होणारच शेवटी। जातीवाद बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये जातीवाद आणायचा काही संबंध नाही। किती पण केलं तरी गुन्हेगाराला कुठलीही जात नसते। जे काय आहे ते व्यवस्थित तपास आणखी सुरू राहावं। जातीवाद आपण बघतोय की परळीमध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक सगळे आक्रमक झालेले आहेत। परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे, बाजारपेठ देखील बंद आहे। कमानीवर चढून देखील काही तरुण आंदोलन करतायत। कराडची पत्नी आई यांनी देखील गेल्या 3 तासापासून ठिय्या मांडलेला आहे। परळी बंदची जातीवादामुळे कराडवर कारवाई होती अशी मंजिली कराड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। जातीवादामुळेच कराडवर कारवाई झालेली आहे, गुन्हेगाराला जात नसते असं देखील मंजिली कराड यांनी म्हटलेलं आहे।